नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, शिक्षक भरती 2022 अपडेट आली आहे। पवित्र पोर्टल मार्फत नवीन अपडेट आली आहे, तर ती काय आहे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया मित्रांनो शिक्षक भरतीबाबत आलेली नवीन अपडेट्स न्यूज बुलेटिन। तर मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी जे काही अपडेट आली आहे, न्यूज बुलेटिन आले आहे, तर यामध्ये दिलेले आहे की शैक्षणिक संस्था व्यवस्थापनासाठी सूचना, मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत। मित्रांनो, जे काही खाजगी संस्थेमध्ये शिक्षक भरती मुलाखत राऊंड पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येत आहे, तर अशा सर्व अनुदानित विनाअनुदानित संस्थांसाठी ही पवित्र पोर्टलची महत्त्वाची सूचना आहे। तर यामध्ये मुद्दा क्रमांक 1 आहे, तो म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे। मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 7/8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की दिनांक 7/8/2024 रोजी मुलाखत राऊंड हा जाहीर करण्यात आला होता। जे काही अध्यापन कौशल्य असेल त्याचप्रमाणे प्रश्नोत्तरे विथ इंटरव्ह्यू मुलाखत राऊंड आहे, तर तो हा जाहीर झाला होता। त्यामध्ये शिफारस पात्र उमेदवारांची लिस्ट लागली होती। तर अशा सर्वांची कार्यवाही दिनांक 7/8/2024 रोजीपासून पुढे सुरू करण्यात आली होती, तर ती आहे दिनांक 31/8/2024 पर्यंत। पुढे मुद्दा क्रमांक 2, मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठीची कार्यवाही व्यवस्थापनाकडून करण्यास दिनांक 9/8/2024 ते 31/8/2024 असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे। मित्रांनो, 7 म्हणजे जवळपास 9/8/2024 ते 31/8/2024 हा जो कालावधी होता तो विथ इंटरव्ह्यूचा होता। यामध्ये संपूर्ण मुलाखत राऊंड घेणं अपेक्षित होती सर्व संस्थांनी। तरी अशा पद्धतीने कार्यवाहीसुद्धा झाली आहे। विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कंप्लीट झाला आहे असं पवित्र पोर्टल जाहीर करण्यात आलं आहे। दिनांक विथ इंटरव्ह्यूचा राऊंड ज्यावेळेस जाहीर करण्यात आला होता 9 तारखेला, तेव्हापासूनची दिनांक 31 ऑगस्टपर्यंत हा कालावधी जे काही अध्यापन कौशल्य असतील त्याचप्रमाणे मुलाखत प्रक्रिया यासाठी पवित्र पोर्टलने प्रत्येक शिक्षण संस्थेसाठी दिला होता। या कालावधीत मुलाखती पार पडणं अपेक्षित होत्या, त्या झाल्या आहेत। तर मित्रांनो, आता पुढील मुद्दा आहे तो म्हणजे सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे। यासाठी शैक्षणिक संस्थांना व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक 7/9/2024 पर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील। मित्रांनो, जे काही मुलाखत राऊंड पार पडला आहे, तर या मुलाखत राऊंडमधील पुढील प्रक्रिया आहे ती म्हणजे आता मुलाखत संपल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड कशी करायची, कोणते उमेदवार निवडायचे, त्यामध्ये निवड चाचणी कशा पद्धतीने राबवायची, ही संपूर्ण प्रक्रिया आता पुढे आहे। तर या उमेदवारांच्या निवडीबाबत पवित्र पोर्टलवरती गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी सर्व नोंदी या करणं आवश्यक आहेत पवित्र पोर्टलवरती। तर याचीसुद्धा सुविधा सुरू राहील। दिनांक 7/9/2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे प्रत्येक शिक्षण संस्थांना। तर यामध्ये 7/9/2024 पर्यंत शिक्षण संस्थांनी आपल्या नोंदी या पवित्र पोर्टलवरती करायच्या आहेत विद्यार्थ्यांच्या निवडीबाबत। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना संस्था स्तरावरून प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करता येतील। मित्रांनो, जे काही पवित्र पोर्टलवरील जी काही निवड झाली आहे अशा सर्व उमेदवारांच्या नोंदी मुलाखत राऊंडमधील ज्या उमेदवारांच्या निवड झाली आहे, तर अशा उमेदवारांची नोंद ही पवित्र पोर्टलवरती संस्थाचा आदेश निर्गमित करायचा आहे संस्था चालकांना। त्यानंतर पुढचा शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठीच्या नोंदी दिनांक 7/9/2024 नंतर व्यवस्थापन स्तरावरून करता येणार नाहीत, याची नोंद घ्यावी। मित्रांनो, 7/9/2024 पर्यंत ही लास्ट डेट देण्यात आली आहे संस्थाचालकांना
त्यांच्या जी काही निवड प्रक्रियेतील अध्यापक जे काही उमेदवारांची निवडी आहेत त्यांच्या निवड स्तरावर निवड करण्याबाबत ज्या नोंदी पवित्र पोर्टलवरती कराव्या लागतात तर त्या नोंदी करण्याची लास्ट डेट देण्यात आली आहे 7/9/2024. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया असणार आहे संस्था चालकांसाठी. त्यानंतर पुढची कदाचित 7/9/2024 नंतर निवड यादी लागू शकते खाजगी संस्थावरती पवित्र पोर्टलने राबवलेल्या मुलाखत राऊंडबाबत. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट पवित्र पोर्टलद्वारे न्यूज बुलेटिन प्रकाशित करण्यात आली होती आज. तर ही होती काही शिक्षण संस्था चालक आहे तर यांच्यासाठी खाजगी मॅनेजमेंटसाठी जे मुलाखत राऊंड घेतले आहे आणि आता पुढील प्रोसेस म्हणजे उमेदवारांची निवड कशी करायची त्यांची संपूर्ण प्रक्रिया आधी पवित्र पोर्टलवरती कळवावं लागतं, नोंदी कराव्या लागतात. तर त्यासाठी ही छोटीशी अपडेट होती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.